आता आपण जेव्हा भक्तीचं म्हणतो तेव्हा त्याचं शेवटचं स्थान म्हणजे का भक्ती करावी, तर मुक्ती मिळण्यासाठी. ही मुक्ती म्हणजे नक्की काय आणि खरोखर ती गरजेची आहे का? हां, मुक्तीचे 4 प्रकार आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या मुक्तीचे 4 प्रकार आहेत. सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. आता ही सलोकता म्हणजे आपण म्हणूया की माणसाचे 4 प्रकार आहेत. आपल्या माणसांमध्ये सुद्धा 4 प्रकारचे नर राहत असतात. वानर, दानव, मानव आणि देव. एखादी व्यक्ती मानवी मूल्यांच्या दायित्वाचं उल्लंघन ज्यावेळी करते ना, तर आपणच म्हणतो हा राक्षस आहे, हा माणूस नाहीच आहे. आपल्यासमोर राक्षसाची प्रतिमा कशी 11-11 जबडा असेल, 11-11 चेहरा असेल असा वाटत असतो ना, आवाढव्य 11-11 व्यक्ती असते. तर ही जी दानव जी आहे ना, ती वृत्ती आहे. आजसुद्धा समाजामध्ये ती दिसते आपल्याला, की लहान मुलांवर अत्याचार होतात, एखाद्याच्या मिळकतीसाठी खून केला जातो, अमानवी कृत्य माणूस करतो, त्याला राक्षस म्हणतात. म्हणजे आजसुद्धा राक्षस संपलेले नाही आहेत. आम्ही विज्ञान युगामध्ये राहतो, तरीसुद्धा आजसुद्धा माणूस जो आहे तो राक्षसी होऊ शकतो, होतो, दिसतो आज आपल्याला. त्याचबरोबर वानर, आजसुद्धा वानर आहेत की जे आपल्याला दिलेल्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करत नाही आणि बुद्धी घाण टाकून कशाही प्रकारे वागतात आणि स्वतः फसतात. ते वानर आहेत, कारण त्यांना देवानं कुशाग्र बुद्धी दिली. इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिवान प्राणी म्हणून त्याला निर्माण केलेला आहे. तो बुद्धीचा वापर करत नाही आणि बुद्धी न वापरल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो फसतो आणि समाजामध्ये मग त्याची फसगत झालेली आपण अनेक उदाहरणं पाहतो. आपल्याला त्या तपशिलामध्ये जाता येणार नाही, कारण मुलाखतीसाठी काही विशिष्ट टायमिंग असेल, पण त्या तपशिलामध्ये नको जाऊया आपण. तर का असं होतं तो, तर त्याला बुद्धीचा वापर नाही करता येत. कारण कुठलीही गोष्ट करत असताना तुमच्यामध्ये संयम पाहिजे. संयम असेल तर स्टॅबिलिटी तुमच्यामध्ये आल्यामुळे काय होतं की पुढचा विचार करणार, ही गोष्ट मी करणार आहे, ह्याचा रिझल्ट काय येईल, त्याच्यासाठी संयम आवश्यक आहे. आणि मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की तुम्ही जर दररोज 10 मिनटं वेळ काढून, ज्ञानेश्वर माऊली तर सांगतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याच्यात त्याने सांगितलं आहे, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आली. म्हणजे काय, देवाच्या दरवाजात जाऊन उभं राहायचं म्हणजे काय, तर देवाचं स्मरण एकाग्रतेनं तुमच्या अंतःकरणामध्ये नुसतं एक क्षण जरी तुम्ही केलात तरी तुम्ही एकाग्र व्हाल. आणि एकाग्रतेमुळे ही जी मुक्ती आहे, मुक्ती म्हणजे काय, तर सुटणे. कशातून सुटायचं आहे, कुणी बांधलं आपल्याला, तर अज्ञानातून सुटायचं आहे. हे सगळं जग आहे, हे भ्रम आहे. आपल्याला वाटत असतं की हे मी करतोय, हे मी चालवतोय, हे माझ्यामुळे चाललेलं आहे, मी नाही काम केलं तर ते होणार नाही. परंतु लक्षात घ्या, नियंता वेगळा आहे. ते सगळं करत असतो आणि त्याच्या वाचून झाडाचं पानसुद्धा हलणार नाही. परंतु त्याला समाजामध्ये न मानणारे न मानणारे निर्माण होतात. त्याला आस्तिक नास्तिक असं आपण म्हणू पाहिजे. तर काही जणांना तो मान्य आहे, काही जणांना तो मान्य नाही आहे. असं आता का मान्य नाही आहे, कारण त्यांनी, जे नास्तिक लोक आहेत ते परमात्मा किंवा परमेश्वर ह्याला एक मूर्तीच्या स्वरूपामध्ये मानतात की कृष्ण, राम, विठ्ठल किंवा कुठली तरी देवी अशा स्वरूपामध्ये ते मानतात किंवा पाहतात की त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची अशी इमेज आहे. माझा एक अभंग आहे, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. ह्या अभंगामध्ये मी सांगितलं आहे, रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. तू शोधलंस तर तुला कळणार की ह्या चराचरामध्ये चैतन्याशिवाय काहीच नाही आहे. चैतन्याचंच अस्तित्व आहे. फक्त आपल्यामध्ये जे भेद निर्माण झालेला आहे, रजतम सत्व आपल्यामध्ये आहे. आणि या रजतम सत्वामुळे आपली जी बॉडी आहे, संपूर्ण शरीर ज्याला म्हणतो कुठल्याही प्राण्याचं, ते आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, ही 5 तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत आणि 3 गुण आहेत. तर असा अष्टधा प्रकृतीपासून तयार झालेला हा देह आहे. आणि असा देह असल्यामुळे आपला भेद निर्माण झालेला आहे. आणि आपण जगाकडे चर्मचक्षूनं पाहतो. चर्मचक्षूनं पाहिल्यामुळे आपल्याला तसं जग विभिन्न दिसतं. अध्यात्मामध्ये तुम्ही आल्यामुळे तुमच्या चर्मचक्षूच्या पलीकडे तुम्हाला जाता येतं आणि त्याला ज्ञानचक्षू म्हणतात. त्या ज्ञानचक्षूने
तुम्ही संपूर्ण जे चराचर जे आहेत ह्या चराचरामध्ये दुसरं काहीच नाही, एका चैतन्या व्यतिरिक्त काहीच नाही. अनंत तो रूप घेतो, अनंत रूपाने तो नटलेला आहे आणि अनंत रूपामध्ये येऊन तो अनंत लीला करत असतो आणि त्याचं आपल्याला न कळल्यामुळे आपण श्रेय घेतो आणि आम्ही घमेंडकर होतो. आम्ही मग स्वतःला विज्ञानवादी समजतो, आमचं विज्ञान श्रेष्ठ असं म्हणतो. परंतु विज्ञानाची गरज आहे. मी विज्ञानाच्या विरुद्ध आहेत का? तर बिलकुल नाही. माझं सुभाषित आहे, विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती. तर ही मनशांती मिळवायची जर असेल आपल्याला, मन नावाचं इंद्रिय आहे, विज्ञान मन पण मानत नाही. पण गंमत आहे, जर ते मानतच नाही तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ का तयार करता? याचा अर्थ मन आहे, फक्त ते आपल्याला दाखवता येत नाही. कारण अध्यात्मशास्त्र जे आहे ते अध्यात्मशास्त्र कसं आहे, अनुभूतीचं शास्त्र आहे. तुम्हाला जर आता सांगितलं की मला भूक लागले तर तुम्ही मला सांगाल दाखवा म्हणून, दाखवता नाही येणार. ती जाणून घ्यायची असते. अध्यात्मशास्त्र हे जाणून घेण्याचं शास्त्र आहे, अनुभव घेण्याचं शास्त्र आहे, ज्याचा त्याला येतो तो अनुभव. आणि विज्ञानशास्त्र जे आहे ते विज्ञानशास्त्र सिद्धांतांवर अवलंबून आहे आणि ते सिद्धांत सार्वजनिकदृष्ट्या सिद्ध करता येतात. अध्यात्मशास्त्र जे आहे ते आत्मिक शास्त्र आहे, आत्म्याशी संबंधित आहे आणि त्याचा अनुभव जो आहे तो व्यक्तिगत घ्यावा लागतो. हा दोघांमधला जमीन आणि आसमानमधला फरक आहे. त्यामुळे त्याची टॅली करून चालणार नाही कधी. जसं गॅलन आणि लिटर हे परिमाण आहेत, वेगवेगळे आहेत ना त्यांचे, किंवा किलोमीटर आणि मैल हे वेगवेगळं आहे. हे जसं दोघांमधला फरक आहे तसं विज्ञान आणि अध्यात्मातला फरक आहे. आणि विज्ञान आवश्यक आहे आपल्याला. म्हणून मी माझ्या लोकांना संदेश देतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, तुमचं मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. जर अशी त्रिसूत्रीने तुम्ही जगला तर उत्तम प्रकारे जगू शकाल. विज्ञानाची आवश्यकता आणि अध्यात्माची पण आवश्यकता आहे. कारण अध्यात्माशिवाय माणसाला माणूस म्हणून नाही जगता येणार. आज आपल्याला सगळी माणसं दिसतात, पण खऱ्या अर्थानं ती माणसं आहेत का? जर खऱ्या अर्थानं माणसं असती तर अत्याचार का झाले असते? नीतिमूल्यांचा ऱ्हास का झाला असता? जर माणसं असतील तर माणूस हा नीतिमूल्य पाळतो. म्हणून त्या माणसाला माणूस म्हणून माणसाळवण्यासाठी अध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण माणसावर संस्कार करणारं शास्त्र आहे, ते त्याच्या मनावर संस्कार करणारं शास्त्र आहे. विज्ञान काय करतं, त्याला भौतिक ज्या वस्तू आहेत त्या प्राप्त करून देतं आणि अध्यात्मशास्त्र माणसाला त्याचं मन जे आहे ते समृद्ध करून देतं. ज्यावेळी त्याचं मन समृद्ध होतं ना तर त्याला जग ठेंगणं वाटत असतं. आम्हाला बघा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या, अशी आमची स्थिती आहे. मी माझे एकटे जे सर्व जे सत्पुरुष होऊन गेले, ज्याने आत्मिक आनंद मिळवलेला आहे, शाश्वत सुख मिळवलेलं आहे, ते तुम्हाला कधीच चिंतित दिसणार नाहीत. त्यांच्या टीकाटिप्पण्या झाल्या तरी कधी ते खुलासे देत नाहीत, किंवा त्यांचं तुम्ही कौतुक केलं तरी ते उथून माथून जाणारच नाहीत. कारण त्यांचा बेस जो आहे तो अध्यात्म आहे.